नमस्कार मंडळी, मी वैभव देशपांडे आणि तुम्हा सर्वांचे देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत। आज आपण BMC भरतीच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबद्दल अपडेट बघणार आहोत। परंतु त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका व बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा 7822815937 हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सॲपवर हाय करा। आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम परचेस केला तर तुम्ही फायद्यात असू शकता आणि तुमचे पैसेही वाचतील आणि तुम्हाला परफेक्ट मार्गदर्शन मिळेल। आणि त्यात काय सुविधा मिळणार हे आता आपण बघूयात। तर मित्रांनो, 1400 पेजेसच्या ई-नोट तुम्हाला भेटतील। त्यात 8 सब्जेक्ट असतील। वरती जे मी सांगितले आहे तुम्हाला 8 सब्जेक्ट ते असतील। त्यानंतर 2024च्या सर्व प्रश्नपत्रिका, तलाठी भरती प्रश्न संच भेटतील। तुम्हाला 2000 पेजेसची PDF भेटेल विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअपवर। त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिले जातील। असं तुम्हाला 100 दिवसाचा स्टडी प्लॅन असेल। दररोज एक स्टडी टार्गेट दिलं आहे, ते तुम्ही कंप्लीट करायचं दिवसभरात आणि पुढच्या दिवशी पुन्हा एक स्टडी टार्गेट दिले जाईल। आणि पुस्तक निवडीपासून सर्व मार्गदर्शन तुम्हाला येथे मिळेल आणि अभ्यास करण्यासाठी विविध चॅनल सजेस्ट केले जातील। तुम्हाला क्लास लावण्याची कोणतीही गरज नाही, तुमचा क्लासचा खर्च इथे वाचू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम आहे। अतिशय माफक दरात आपण ठेवलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अजूनही काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही अधिक माहितीसाठी 7822815937 या नंबरवर संपर्क करू शकता किंवा व्हॉट्सअप। मित्रांनो, BMC मध्ये निरीक्षक या पदासाठी दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी परीक्षा घेण्यात आल्या। त्यानंतर 10 मार्च 2025 रोजी गुणांचे नॉर्मलायझेशन करण्यात आले। विद्यार्थी मित्रांनो, हे बघा इथे दिलेलं आहे, 10 मार्च 2025 रोजी गुणांचे नॉर्मलायझेशन झाले व रिसेंटली 16 एप्रिल 2025 रोजी तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली। विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यात 178 जणांना बोलावण्यात आलेले आहे। ह्या पॅराग्राफच्या सर्वात शेवटच्या ओळीत ते नमूद करण्यात आले आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे बघा इथं सांगितलं आहे 16 एप्रिल 2025 रोजी तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली। मित्रांनो, आता तुम्हाला 29 एप्रिल 2025 रोजी आवश्यक कागदपत्रासह खालील तक्त्यात जो ॲड्रेस दिला आहे त्या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे सांगितलं आहे शैक्षणिक प्रमाणपत्रे, कागदपत्रांच्या पडताळणी सापेक्ष प्रसारित करण्यात आलेल्या तात्पुरत्या निवड यादीमधील 178 उमेदवारांना त्यांची सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रे तसेच इतर आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रे यांच्या पडताळणीकरिता उपस्थित राहण्याचे निर्देश करण्यात आलेले आहे। उमेदवाराने 29 एप्रिल 2025 रोजी खालील तक्त्यात नमूद केलेल्या ठिकाणी विविध वेळेत पडताळणीकरिता उपस्थित राहणे बंधनकारक आहे। पडताळणीकरिता अनुपस्थित राहणाऱ्या उमेदवाराचे नाव निवड यादीमधून कमी करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे त्यांनी सांगितले। विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा या ॲड्रेसवर तुम्हाला जायचं आहे आणि तुमच्या कॅटेगरीची कोणती वेळ आहे ती तुम्हाला बघायची आहे। यामध्ये जर तुम्ही ओपन असाल तर सकाळी 10 ते 1:30च्या दरम्यान तुम्ही जाऊ शकता। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथे व्यवस्थित सर्वांनी आपला वेळ बघायचा आहे, आपल्या कॅटेगरीसाठी कोणता वेळ आहे। इथे ॲड्रेस दिलेला आहे, या ॲड्रेसवर तुम्हाला उपस्थित राहायचे आहे। मुंबई पब्लिक स्कूल, महानगरपालिका शाळा, S ब्रिज जवळ, नामजोशी मार्ग, भायखळा, मुंबई येथे तुम्हाला उपस्थित राहायचे आहे। विद्यार्थी मित्रांनो, आणि मित्रांनो, खाली आपणास आवश्यक असलेल्या कागदपत्रांची त्यांनी यादी दिली आहे, ते तुम्ही सविस्तर वाचा। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हे परिपत्रक सविस्तर वाचायचे असल्यास तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकता। खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही जॉईन व्हा। विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी आपण विविध गव्हर्नमेंट जॉबचे अपडेट टाकत असतो, विविध प्रश्नपत्रिका आपण देत असतो तिथं फ्रीमध्ये उपलब्ध करून। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथे बघून घ्या कोणते कोणते तुम्हाला कागदपत्रे आवश्यक आहेत। आणि विद्यार्थी मित्रांनो, हा फॉर्मसुद्धा तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळी सबमिट करायचा आहे। याची प्रिंट काढून घ्या विद्यार्थी मित्रांनो, आणि जी माहिती फीड करायची आहे ती सर्व माहिती फीड करा। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही अपडेट होती। अशाच विविध अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला तलाठी भरतीची प्रिपरेशन करायची असेल तर तलाठी भरती संबंधी विविध प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत। तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा, तेथे प्लेलिस्ट एक सेक्शन आहे, तेथे क्लिक करा, तेथे सर्व तुम्हाला
तलाठी भरती संबंधी सर्व व्हिडिओ दिसतील, तेथे क्लिक करून तुम्ही अभ्यासू शकता विद्यार्थी मित्रांनो. आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरत जाऊ नका. पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. सी यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.